नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। बघा मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत, म्हणजेच 2 ते 3 महिन्यांचे हप्ते ज्या लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत, त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। ती बातमी अशी आहे मित्रांनो की बघा, लाडक्या बहिणींना आता एकत्रित 6,000 रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे। हे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत, ही माहिती खरोखरच खरी आहे का? जर पैसे मिळाले असतील तर कोणकोणत्या महिलांना मिळालेले आहेत, संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला पुढेही रोज अशाच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्या महिलांचे हप्ते KYC प्रक्रियेतील तांत्रिक चुकांमुळे रखडले होते, अशा पात्र महिलांच्या खात्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या 4 महिन्यांचे एकत्रित 6,000 जमा होण्याची दाट शक्यता आहे। राज्य सरकारने KYC मधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। अनेक महिलांनी आपली माहिती अपडेट करण्यास सुरुवात केली आहे। ज्यांच्या अर्जात कागदपत्रांची किंवा आधार लिंकची अडचण निर्माण होत होती, त्यांनाही सुवर्ण संधी आहे। या योजनेचे मार्चपर्यंतचे हप्ते सुरळीतपणे वितरित करण्यासाठी सरकारने जानेवारी महिन्यात 3,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे। त्यामुळे निधीची कोणतीही कमतरता नसून केवळ तांत्रिक पडताळणीमुळे काही हप्ते रखडलेले आहेत। KYC पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। प्रशासकीय हालचालींनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीचे प्रलंबित हप्ते एकत्रित देण्याबाबत विचार सुरू आहे। जर तुम्हाला KYC करताना आधार नंबर समाविष्ट नाही असा एरर येत असेल किंवा KYC होऊनही हप्ता मिळाला नसेल, तर खालील पावले उचला।